मला असं वाटतं लढत म्हणजे आव्हान तर नक्कीच असते आणि समोर कोणी आलं तरी आमची तयारी झालेली आहे। माझी आणि माझ्या पक्षाचे सर्व लोकांच्या 2 राऊंड तर मतदारसंघात झालेले आहेत आणि महाविकास आघाडी म्हणून सर्व कार्यकर्ते घराघरामध्ये मशाल घेऊन पोहोचत आहेत। त्यामुळे समोर कोणी आलं तरी अत्यंत चांगल्या पद्धतीची आम्ही लढत देऊ आणि या ठिकाणी उत्तर पश्चिममध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच उमेदवार त्या ठिकाणी विजयी होणार आहे। भाजपच्या नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप रवींद्र वायकर यांच्यावर केले होते, त्याच नेत्यांना आता रवींद्र वायकर यांचा प्रचार करावा लागणार आहे। नक्कीच आता हे प्रश्न जनतेने त्यांना विचारलं पाहिजेत। ज्यांनी त्यांच्यावरती आरोप केले त्याच्यानंतर त्यांना पक्षात घेतलं गेलं आणि भविष्यात त्यांना क्लीन चिटही देण्यात येईल हे आपण बघणार आहोत, परंतु जनता ह्याच्यावरती नक्कीच विचार करणार आहे आणि जनता आपलं मत हे मतांच्या माध्यमातून येणाऱ्या 20 तारखेला देणार आहे। एक दांडगा अनुभव त्यांना आहे असं ते म्हणतात आणि नौका उमेदवार माझ्यासमोर आहे असं रवींद्र वायकर यांनी प्रतिक्रिया म्हटलं। कसं असतं की ज्यावेळेला माणूस पहिल्यांदा उभा राहतो नौका असतो, ते पण कधीतरी नौके होते, त्याच्यातनंच त्यांचा अनुभव तयार झाला। नक्कीच माझाही अनुभव तयार होईल, परंतु हा जो अनुभव असतो तो चांगल्या कामाकरता वापरायचा असतो आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता वापरायचा असतो आणि असं जर का केलं तर मला असं वाटतं की ही वेळ येत नाही की शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण त्या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर होत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।